शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 12 जुलै 2024. आज आपण आलो अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, या वर्षी पावसाचे प्रमाण हे खूपच कमी आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होत नाही. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी पाऊस जास्त होईल त्यामुळे कपाशी पिकाची लागवड बेडवर म्हणजेच बेड पद्धतीने केलेली आहे. त्यांच्या शेतात तर कपाशी या पिकाची वाढ ही बिलकुल होत नाही. तर अशा ठिकाणी कपाशी या पिकाचे नियोजन 2024 मध्ये पाऊस कमी असताना कशा पद्धतीने करायला हवे याची डिटेल आज आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलला सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी अधिक माहिती नसेल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात मराठी, हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, बघू शकता आज आपण ज्या शेतामध्ये कपाशी या पिकाचा व्हिडिओ शूट करत आहेत, या प्लॉटला आज 40 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 40 दिवसामध्ये कपाशीची उंची ही अपेक्षित नाही, जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत याची उंची आहे. आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे जे काही 3-4 इंच उंची याची फक्त कमी आहे. यामध्ये महत्त्वाचं कारण आहे की जे पाण्याचे व्यवस्थापन म्हणजेच पाणी तर आपण याला ड्रिपनं दिलं नाही, पण वरचा जो पाऊस आहे खूप कमी आहे आणि टेम्परेचरचे प्रमाण हे अधिक आहे. आता महत्त्वाचं आहे की कपाशी पिकाची वाढ होत नाही हे आपण कशा पद्धतीने ओळखायला हवे. आता अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब कपाशी पिकामध्ये केलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने जे काही शेतकरी शेती करतात त्यांच्या शेतामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीच्या प्लॉटपेक्षा अधिक वाढ बघायला मिळते. जसं का आपल्या कापसाची हाईट 1 फूट असेल तर पारंपरिक पद्धतीमध्ये 2 फूट असेल. आपल्या कपाशीची हाईट 2 फूट असेल तर पारंपरिक पद्धतीमध्ये 3 ते 4 फुटापर्यंत हाईट कपाशी पिकाची आपल्याला बघायला मिळते. आता महत्त्वाचा विषय आहे की या पद्धतीने नियोजन करत असताना कपाशीची हाईट ही 30 ते 40 दिवसात दरम्यान किती असायला हवे. आता बघू शकता हा 35 ते 40 दिवसाचा प्लॉट आहे. याची उंची 1 ते 1.5 फूट आहे. तर 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान कपाशीची उंची ही 1 ते 1.5 फूट असायला हवी. आणि 40 ते 50 दिवसाचा कापूस झाला असेल तर अशा ठिकाणी कपाशीची उंची 1.5 ते 2 फूट असायला हवी. महत्वाचं जे नियोजन आहे, आपल्या शेतामध्ये कपाशीची वाढ योग्य आहे का हे कसे ओळखायला हवे याची आपण माहिती घेऊया. आता बघू शकता ही जी वरची फळफांदी आहे, या 2 फळफांद्यातलं अंतर आता आपल्याला इथं 2 बोर्ड बघायला मिळते आणि वरची एकदम टोकाची जी फळफांदी आहे, आता बघू शकता ही एकदम टोकाची जी फळफांदी आहे इथं फक्त 1 बोर्ड बसते, म्हणजेच याची उंची ही सध्या तरी थांबलेली आहे. अशा ठिकाणी आपल्याला पाणी व्यवस्थापन सुद्धा करायचं आणि खताचं व्यवस्थापन सुद्धा करायचं आहे. आता जर आपण कपाशीवर कपाशी घेत असली सतत 7-8 वर्ष जर आपण कपाशीवर कपाशी घेतली असेल तर यावर्षी कपाशीची उंची ज्या ठिकाणी पहिले कपाशी होती त्या ठिकाणी बिलकुल होत नाही. तर अशा ठिकाणी कपाशी या पिकाचे नियोजन करताना दुसऱ्या खतामध्ये आपण एकरी 20 ते 25 किलो युरिया देऊ शकता. जसं की आपण ॲपमध्ये सुद्धा टाकलेलं आहे. ॲपमध्ये आपल्याला नवीन नवीन अपडेट बघायला मिळते आणि ज्या शेतकरी नवीन आहेत किंवा युट्यूबवर व्हिडिओ पाहणं शक्य नाही किंवा कधी त्यांना पाहणं कामामुळे होत नाही तर अशा शेतकऱ्यांनी ॲपमध्ये जाऊन माहिती आपण घेऊ शकता. आता महत्त्वाचं आहे कपाशी या पिकाची उंची तर आपल्याला समजलीच आहे. 40 ते 45-50 दिवसात दरम्यान 2 फूट असायला हवी किंवा 30 ते 35-40 दिवसात दरम्यान 1 ते 1.5 फूट असणं महत्त्वाचं आहे. आता जर आपण तणनाशकाचा वापर केला असेल तर अशा ठिकाणी तर कपाशीची उंची ही बिलकुल वाढणार नाही. तर अशा ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन करताना 20 ते 25 किलो युरिया हा 10-26-26 खतामध्ये मिक्स करून एका एकरमध्ये आपल्याला पहिले खत असेल तर टोकन पद्धतीने आणि दुसरं खत असेल तर पेरणी पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे. आणि महत्त्वाचा विषय आहे, जर आपली चांगल्या प्रकारे वाढ होत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला युरिया वगैरे द्यायची आवश्यकता नाही किंवा फवारणीमध्ये. आता अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्ही फवारणीमधून नॅनो युरिया द्यायला पाहिजेत का, तर नॅनो युरियाचा रिझल्ट हा जसा आपल्याला पाहिजे तसा प्रकारे रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे नॅनो युरिया वगैरे घ्यायचा नाही. युरिया जो आहे 100 ग्रॅम तो वेगळं काम करतो आणि नॅनो युरिया हा वेगळं काम करते. जेव्हा आपण ॲसिफेट घेतो त्या फवारणीमध्ये आपल्याला युरिया हा 100 ग्रॅम घ्यायचा आहे, जेणेकरून कपाशीची पानाची जाडी वाढणार नाही, पानं कडक येणार नाहीत. युरिया हा स्टिकरचं काम करतो आणि स्टिकरचं काम जरी पाऊस पडला नाही किंवा पडला तरी जे काही आपण फवारणी करतो ती औषधी धुवून जाणार नाही. आणि युरिया आंतरप्रवाही असल्यामुळे पानं सुद्धा चांगल्या प्रकारे कवळे आपल्याला बघायला मिळतील. आता महत्त्वाचा विषय होता का कपाशी या पिकाचे नियोजन करताना तणनाशक मारलं असेल तर पहिल्या खतामध्ये सुद्धा आपण 10 ते 15 किलो युरिया. आणि जर आपण कपाशीवर कपाशी सतत 7 ते 8 वर्ष घेत असेल आणि अशा ठिकाणी जर आपण तणनाशक मारले असेल तर अशा ठिकाणी 20 ते 25 किलो युरिया आपल्याला 10-26-26 खतासोबत द्यायचं आहे. आणि आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत असेल तर आपल्याला खत युरिया हा बिलकुल द्यायचं नाही.
आपलं जरी अंतर कितीही मोठं असेल आणि कपाशीची उंची 40 दिवसामध्ये 1.5 फूट असेल, 2 फूट असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा युरिया द्यायचा नाही. हे संपूर्ण अंतर बघू शकता, हे 7 फूट अंतर आहे. हे 7 फूट अंतर सुद्धा मिळून जाईल. या कपाशीला 35 ते 40 दिवस झालेले आहे आणि याची उंची आपण बघू शकता आज 1 ते 1.5 फूट आहे. असा प्लॉट असला आपला तर कुठल्याही प्रकारचा युरिया द्यायचा नाही. जो काय आपला खताचा दुसरा शेड्यूल आहे तो आपला आपल्या शेतामध्ये द्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अंबूर पॅटर्नच्या. नमस्कार.